ज्या श्लोकावर संपूर्ण भगवद्गीता आधारलेली आहे तो क्षण आज आला आहे. कर्माचा तो महामंत्र जो अल्बर्ट आइन्स्टाईनपासून ते आजच्या मोठ्या बिझनेस लीडर्सपर्यंत सर्वांना प्रेरणा देतो. काम करत राहा, फळाची चिंता करू नका. याचा खरा अर्थ काय? आज आहे दिवस 81, अध्याय 2, श्लोक 47. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते सत्कोस्त्व कर्मणी. तुला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे, त्याच्या फळांवर कधीही नाही. म्हणून तू कर्माच्या फळाची इच्छा ठेवून काम करू नकोस आणि तुझी आळसात किंवा कर्म न करण्यामध्येही आसक्ती नसावी. मित्रांनो, हा केवळ एक श्लोक नाही, तर हे मानसिक शांततेचं आणि यशाचं अंतिम सूत्र आहे. श्रीकृष्ण येथे आपल्या कर्माचे 4 सुवर्ण नियम सांगत आहेत. पहिलं म्हणजे फक्त कर्मावर अधिकार. तुमची मेहनत, तुमची रणनीती आणि तुमचे प्रयत्न पूर्णपणे तुमच्या हातात आहेत. पण त्याचा निकाल, रिझल्ट काय येईल यावर जगातील अनेक बाह्य घटकांचा प्रभाव असतो. त्यामुळे जे तुमच्या हातात नाही त्याची चिंता सोडून द्या. दुसरं म्हणजे फळाची आसक्ती नको. जर तुम्ही सतत मला काय मिळणार याचा विचार करत काम केलं तर तुमचं लक्ष विचलित होईल आणि कर्माची गुणवत्ता खराब होईल. तिसरं म्हणजे निष्काम कर्म. फळाची अपेक्षा न ठेवता हे माझं कर्तव्य आहे या भावनेने काम केल्यास कामाचा ताण कधीच जाणवत नाही. चौथं म्हणजे अकर्माचा त्याग. काही लोक म्हणतात की जर फळच मिळणार नाही तर काम कशाला करायचं. श्रीकृष्ण लगेच सावध करतात, काम न करणे किंवा आळसात पडणे हे महापाप आहे. थोडक्यात सांगावे तर फोकस ऑन द प्रोसेस नॉट द प्रोडक्ट. जेव्हा तुम्ही निकालाची चिंता सोडून पूर्णपणे कर्मामध्ये हरवून जाता तेव्हा यश तुमच्या मागे धावत येते. काम करताना मनाची ही अवस्था कशी टिकवून ठेवायची? योगस्थ कुरु कर्माणी म्हणजे काय? उद्याचे दिवस 82मध्ये श्रीकृष्ण आपल्याला कर्म करण्याची प्रत्यक्ष पद्धत शिकवणार आहेत. अशाच डेली गीताबोधासाठी आत्ताच मराठी गीताला फॉलो करा. जय श्रीकृष्ण.